आता हे जे आपण तीन तीन सेक्शन काल बघितले 16.4.5.6, 16.4.5.6 मध्ये काय तुम्हाला फरक काय वाटतो? काय कशा करता केले? एक 16.4 मध्ये पण आहे 30 नोव्हेंबर, बरोबर आहे ना टाइम लिमिट. डे ऑफ नोव्हेंबर हा कशा करताय? आता आपलं 23-24 हे वर्ष संपलंय फिनान्शियल इयर आणि 24-25 चालू आहे. आता जर इकडे 23-24 हे संपलं असेल, याच्या पुढे 24-25 आहे, हे 23-24 आहे, इथे पुढे 24-25. तर इथे समवेअर नोव्हेंबर येईल, 30 नोव्हेंबर. इकडचा ITC आहे, म्हणजे एखादा इनवॉइस आहे किंवा डेबिट नोट आहे जी 23-24 आहे, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम घेण्याचा राहून गेला, काही कारणास्तव घेतला नाही. आता बघा, घेतला नाही असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मी तुम्हाला एक सर्क्युलर दाखवतो. या सर्क्युलरमध्ये काय दिले बघा. हे सर्क्युलर आलं 6 जुलै 2022ला, सर्क्युलर नंबर आणि 6 जुलैला हे जेव्हा आलं त्यावेळेस त्यांनी 3B मध्ये GSTR 1 मधला डेटा ऑटो पॉप्युलेट होतो आणि 2B पण डेटा ऑटो पॉप्युलेट होतो. पहिले काय व्हायचं, लायबिलिटी आणि ITC मॅन्युअली तिकडे टाईप करायला लागायचं. जर हे ऑटो पॉप्युलेट व्हायला लागले, आता ऑटो पॉप्युलेट व्हायला लागले मग थोडं दाखवतो मी काढून, मला आयडिया मी काय म्हणतोय. किंवा हा फॉर्मॅट बघा, हे दिसते ऑल अदर ITC. इथे अमाऊंट ही येते. आता ही अमाऊंट कुठनं येते? ही अमाऊंट 2B नाही येते. आता 2B मध्ये अमाऊंट कुठनं येतात? आता GSTR 1 कोणी फाईल केला, मग तो करंट मंथचा असो या प्रिव्हियस मंथचा असो, अगोदर कुठल्याही मंथचा असो किंवा अमेंडमेंट केली, त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन GSTR 2B देते. म्हणजे 2 किंवा अधिक 2A त्यातनं 2B देते आणि 2B मग इथे येते. आता याच्यामध्ये खाली ITC रिव्हर्स किंवा रिड्यूस करायचं आहे, कमी करायचं आहे यातनं. तर 2 कारण आहेत, एक आणि हे दुसरं. आता याच्यामध्ये या कारणामध्ये का दिला, का रिव्हर्स करतोय, तर ह्या रूलप्रमाणे ITC घ्यायला इलिजिबिलिटी नाही आहे म्हणून. आणि दुसरं असं कारण आहे की आत्ता इलिजिबल नाही आहे. मी समजा गुड्स लॉटमध्ये घेतलेत, तर या महिन्यात संपूर्ण गुड्स नाही मिळाले किंवा इनवॉइस नाही आहे, त्याचा 2B दिसतोय पण इनवॉइस नाही आहे, कन्फर्म नाही आहे की हा इनवॉइस आपल्याला घेतला की नाही घेतला आहे. तसंच रूल 37 प्रमाणे 180 डेज झाले पण सप्लायरला पेमेंट नाही केलं, तर ITC रिव्हर्स करायचं आहे. अगोदर अवेल केलाय, युटिलाइज केलाय, तो आता अवेल करायचा आहे. तसंच 37A बघितलं आपण की सप्लायरनी पेमेंट नाही केलं, तर त्याला कम्युनिकेट केलं की सप्लायरनी पेमेंट नाही केलं, सप्लायरनी GSTR 1 भरला, त्याचा नंबर बंद झाला, त्याने 3B नाही फाईल केला, अशा काही केसेस झाल्या, तर मग त्यांना ईमेल थ्रू कम्युनिकेट होईल. 37A त्या करताय. रूल 37A रीड विथ सेक्शन 41 अवेलमेंट ऑफ क्रेडिट. इथे काय दिलंय आणि सेक्शन 41 अवेलमेंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे अशा प्रकारे गव्हर्नमेंटने काय केलं, पोर्टलला दाखवलं की या प्रकारे आम्ही ईमेल करतोय, ईमेलनी कम्युनिकेट केलं की कोणाचं सप्लायर टॅक्स भरलेला नाही आहे तो रिव्हर्स करा. आणि त्याप्रमाणे इथे पण 30 नोव्हेंबर दिलं
की रिव्हर्सल ऑफ ITC रिसिपिएंट बिफोर 30 नोव्हेंबर विदाउट इंटरेस्ट. 37A मध्ये विदाउट इंटरेस्ट रिव्हर्सल करायला लागतो. त्यानंतर केला तर इंटरेस्ट भरायला लागेल. आणि ज्या वेळेस सप्लायर टॅक्स पे करेल तेव्हा रिसिपिएंट रिअवेल करू शकतो विदाउट एनी टाइम लिमिट. तर 37 मध्ये एक रिव्हर्सल आहे. 180 दिवस होऊन गेले आणि जर का रिसिपिएंटनी सप्लायरला पेमेंट नाही केलं तर रिसिपिएंटला रिव्हर्स करायला लागतो. 180 दिवसाची केस जी आहे ती रूल 37 मध्ये. आणि 37A मध्ये सप्लायरने टॅक्स नाही भरला म्हणून रिसिपिएंटला रिव्हर्स करायला लागतं. आणि ह्या दोन्ही केसमध्ये विदाउट एनी टाइम लिमिट जर सप्लायर टॅक्स पे करतो तर रिअवेलमेंट ऑफ क्रेडिट कधी होऊ शकतं. त्यामुळे हे दोन जे 37 ते 37A आहे हे डेफिनेटली अदरमध्ये येणार. प्लस गुड संपूर्ण रिसिव्ह नाही केले म्हणून ते अदरमध्ये येणार. पण नेक्स्ट मंथला एवढं रिव्हर्स केलं आहे, इथे जी अमाऊंट आहे समजा यातना 2000 रुपये रिव्हर्स केले असतील, 10,000 रिव्हर्स केले असतील तर मग ते नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा कधी रिअवेल करायचे याच्यामध्ये अमाऊंट ॲड होईल. तर हे कशा प्रकारे हे कॉलम वापरायचे यातले तेच सगळं या सर्क्युलरमध्ये दिलेलं आहे. पूर्वी काय व्हायचं, हा जो पार्ट आहे ITC रिव्हर्सलचा हा टॅक्सपेअर वापरतच नव्हतो. इथे जी अमाऊंट मला घ्यायची आहे, किती घ्यायची अमाऊंट, आता 1,25,500 हे लेस केले, हे लेस केले, किती अमाऊंट उरते 64,500. हे सगळं इथे टाकून द्यायचे. इथे काहीच टाकायचं नाही, हाच आकडा खाली दिसेल. त्यामुळे रिव्हर्स का केला, कशा करता केला, कुठले इनवॉइस असे आहेत की जो इलिजिबल ITC नाही आहे हे इथे सांगण्याची काही गरजच लोकांना वाटत नव्हती. त्यांनी गाईडलाईन दिली की तुम्ही सर्क्युलरप्रमाणे जो आकडा ऑटो पॉप्युलेट झाला आहे तो परमनंट रिव्हर्सल आहे ते इकडे घ्या आणि जर टेम्पररी रिव्हर्सल आहे तर इथे घ्या. अशा प्रकारे सर्क्युलर सांगतं. आणि रूल 42 किंवा 43 मध्ये काय होतं, अपॉर्च्युनिटी ऑफ ITC होतं की काही इनपुट्स घेतलेत ते यूज केले जातात टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लायला. समजा रेंट आहे, फॅक्टरी रेंट आहे, त्या फॅक्टरीमध्ये एक्झाम गुड्सही बनतात आणि टॅक्सेबल गुड्सही बनतात. तर फॅक्टरी रेंटचा संपूर्ण ITC घेता येणार नाही, इलिजिबल नाही आहे, प्रपोर्शन इलिजिबल आहे. तसं जसे वेगवेगळे चार्जेस कोणाला पे केले गेले असतील, जसं रिटर्न फाईल करणारे लोक आहेत, ऑडिट करणारे लोक आहेत, कंपनी त्यांना काय पेमेंट करते तर त्याचाच ITC जो आहे तो असा एक्झाम करता एवढं काम केलं, टॅक्सेबलला एवढं काम केलं असं तर येऊ शकत नाही ना. इनपुट कसं आहे किंवा माझं प्रॉडक्ट P जे आहे हे टॅक्सेबल आहे, ते P करता मी A B C D हे इनपुट घेतले, टॅक्सेबल आहे P, त्याचा ITC घ्यायचं आहे. पण जर मी A D M T हे घेऊन जर K बनवलं तर हा A जो आहे जर K एक्झाम्प्ट असेल तर या Aचा ITC मिळणार नाही. K जर एक्झाम्प्ट असेल तर Dचा ITC घ्यायचा नाही आहे. आता मी A आणि D इथेही वापरलेत, P टॅक्सेबल आहे, याच्याकरता वेगळी मागणी केली जाऊ शकते. इनपुटसाठी वेगळी ऑर्डर घेऊन तो स्टॉक वेगळा ठेवला जाऊ शकतो. पण ज्या सर्व्हिसेस घेतल्या आहेत टोटल कंपनी करता त्याचं अपॉर्च्युनिमेंट करण्याकरता रूल 42 आणि 43 दिलेले आहे. एक मशिनरी आहे, त्या मशिनरीमध्ये P ही बनतं आणि K पॅकिंगचं एक मशीन आहे, त्यामध्ये Pचे पॅकिंग होईल आणि Kचेही पॅकिंग होईल. म्हणजे मशीन Pचा जो ITC आहे हा संपूर्ण घेता येणार नाही, मग त्याकरता रूल 43 आहे. मग दर महिन्याला त्याचं रिव्हर्सल करायला लागतं रूल 43 मध्ये. मशिनरी कुठले गेले 60 महिने ITC तर पहिल्या महिन्यात घेता येतो, किंवा 1 करोडचं मशीन आहे घ्या 18 लाखाचं ITC पहिल्या महिन्यात, पण पुढचे 60 महिने तुम्ही ते मशीन एक्झाम सप्लायला किती वापरलं, टॅक्सेबल सप्लायला किती वापरलं, त्याचा फॉर्म्युलाप्रमाणे किती ITC रिव्हर्स करायचा विथ इंटरेस्ट ते दर महिन्याला करत राहायचं. त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि रिव्हर्सल करत राहा. इथे कॅपिटल गुड्सचा ITC किती घेतला हे कळत नाही, पण जेव्हा GSTR 9 ज्यावेळेस भरला जातो त्याच्यामध्ये टोटल ITC जो घेतलेला आहे 12 महिन्याचा, त्यामध्ये कॅपिटल गुड्सचा ITC किती, इनपुटचा किती, इनपुट सर्व्हिसचा किती याचं तिकडे
बायफर्केशन द्यायला लागतं, विभागणी करून द्यायला लागते. बाबा हे विभागून आम्हाला किती आकडा आहे ITCचा. म्हणजे जर तिकडे आणि एक अंदाज असो की बा एखाद्या टर्नओव्हर किती आहे, त्या टर्नओव्हर पेक्षा यांनी फार मोठ्या अमाऊंटचं काहीतरी परचेस केलं आहे, तरी अंदाज तर येतो काहीतरी कॅपिटल गुड्स घेतलेत. मग अशा प्रकारचे जे जास्त ITC घेतला आहे त्यांची काहीतरी यादी सिस्टम थ्रू काढता येईल की तुलनेने जास्त काहीतरी आउटपुट टॅक्स फारच कमी कलेक्ट झाला आहे आणि इनपुट टॅक्स खूप जास्त त्याकडे जमा झाला आहे. तर अशा लोकांच्या यादीपासून मिळाल्यानंतर त्याचा GSR 9 जर कंपेअर केला तर कळतं की कॅपिटल गुड्स घेतले गेले. GSR 9 भरलं कंपेअर केलं बघितल्यानंतर हे कळतं. तर जे लोक स्क्रुटिनी करतात त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी बघाव्या लागतात की टोटल त्यांनी ITC किती घेतला आणि त्यामुळे GSR 9 मध्ये एक कॉलम आहे की टॅक्स भरला आहे तो कॅशने किती भरला आहे आणि ITCने किती भरला आहे. मग GSR 9ला कळतं की हा कॅश भरतच नाही आहे, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, म्हणजे यांनी कॅपिटल गुड्स घेतलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. मग इथे येऊन बघता येईल की त्यांनी ITC रिव्हर्स केला आहे का. आलं लक्षात. लिंक काय त्याची की इथे येऊन बघता येईल की कॅपिटल गुड्स जर घेतलेत आणि तो कॅशमध्ये त्याला भरावाच लागत नाही टॅक्स, कारण की त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला फार मोठा क्रेडिट जमा आहे कॅपिटल ॲसेट घेतल्यामुळे. तर मग तो एक्झाम्स अप्लाय करतो का. एक्झाम्स अप्लाय करत नसेल तर इथे काय येणारच नाही, रिव्हर्सल होणारच नाही. पण जर टॅक्सेबल ॲज वेल एज एक्झाम्स अप्लाय करत असेल तर मग इथे काहीतरी रिव्हर्सल होणं अपेक्षित आहे. बँकांकरता हा रूल 38 आहे. 50% बँकेला ITC घ्यायचा, 50% रिस्ट्रिक्ट होतो. त्यांना अशा एक वेगळा ऑप्शन दिलेला आहे. अदरवाईज रूल 42 प्रमाणे करा, रूल 43 प्रमाणे करा रिव्हर्सल. आणि 17(5) मध्ये काही असे इन्व्हर्ट्स अप्लाय आहेत ज्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट रिस्ट्रिक्ट केला आहे की हा नाही देणार आम्ही, सरकारला त्याचा ITC द्यायचा नाही आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट इलिजिबल जरी असला इतर कुठल्याही सगळ्या नियमानुसार, तरी पण ते म्हणतात की ह्या इन्व्हर्ट्स अप्लायचा ITC आम्ही ब्लॉक करतो. कळलंय. पहिले तुम्हाला हा फॉर्मॅट काढला पाहिजे की इथे जे काय इम्पोर्ट ऑफ गुड्स, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, रिव्हर्स चार्ज, ISD आणि मग हा जो ITC येतो तो ऑटो कॉपलेट जो होतो यातला इलिजिबल किती आहे हे बघण्याचं काम टॅक्सपेअरचं आहे. की जर का तो ITC कंडिशन्स आणि रिस्ट्रिक्शन्स प्रमाणे इलिजिबल नसेल तर तेवढा इथे रिव्हर्स करा. जो परमनंटली रिव्हर्सल आहे तो इथे दाखवा आणि टेम्पररी रिव्हर्सल आहे तो अदरमध्ये दाखवा, जेणेकरून तो नंतर रिअवेल करता येईल. आणि रूल 37 आणि 37A यातला रिव्हर्सल हा त्या परिस्थितीमध्ये रिव्हर्स करायला लागत असला तरी पुढच्या काळात तो रिअवेल करता येतो. त्यामुळे तो अदरमध्ये दाखवायला सांगितलं. 17(5) मध्ये आत्ता रिस्ट्रिक्शन आहे, ते रिस्ट्रिक्शन पुढे पण चालणार आहे. जसं फूड किंवा बेवरेजेस आहे याचा ITC रिस्ट्रिक्ट केला आहे तर तो ऑलवेज रिस्ट्रिक्टेड आहे. आता परत मी येतो याच्यावरती की जर ITC घ्यायचा राहिला तर अप टू 30 नोव्हेंबर घेता येतो. बरोबर आहे. हे रिस्ट्रिक्शन कोणाला लागू नाही, 37A ला लागू नाही. बाकी एखादा ITC इलिजिबल होता पण समजा त्यावेळेस इनवॉइस नसेल, गुड्स लॉटमध्ये आले म्हणून तेव्हा ITC तो घेतला नाही आणि नंतर घेऊ म्हणून राहून गेला, रिअवेल करायचा राहून गेला, अवेल केलाच नाही तो. लक्षात घ्या. 180 दिवसाचा कसा आहे, पहिले अवेल केलाय 180 दिवसामध्ये आपण तो रिव्हर्स करतो रूल 37 मध्ये, तो ते पहिले अवेल केला होता ना, पेमेंट नाही केलं म्हणून रिव्हर्स केलाय. सेम 37 इथं पण असंच आहे. जेव्हा ईमेलनी कम्युनिकेट झालं डिपार्टमेंटकडनं, पोर्टलकडनं की तुमच्या सप्लायर टॅक्स भरला नाही म्हणून रिव्हर्स केलाय, तसा इथली ही केस नाही आहे की तो इनवॉइस जो आहे तो संपूर्ण गुड्स रिसीव्ह झालेले नव्हते म्हणून तो रिव्हर्स केला होता. एकदा अवेल केलाय असं या दोन केसमध्ये घडतं, 37 आणि 37A मध्ये. बाकी तसं होत नाही आहे कुठे लॉटमध्ये.
घेतलाच नाही तो पहिले, अगोदरच त्या बाजूला काढला, जसा आला तिकडे ऑटोमेटेड होऊन बाजूला काढला, हे लक्षात घ्या. तर तो जो आहे तो 30 नोव्हेंबर नंतर 24-25च्या अवेल करता येणार नाही. ओके, एवढं क्लिअर आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे जाऊन 5-6 मध्ये काय आलं, 5-6 मध्ये काय आलं, सेक्शन 4 मध्ये जे लिमिटेशन आहे तिकडे काही सांगितलं असलं तरी इथे काय सांगतायत, इथे काय सांगतायत, इन रिस्पेक्ट ऑफ ॲन इनवॉइस और डेबिट नोट फॉर सप्लाय ऑफ गुड्स. ITC कशाच्या बेसवर घेतला जातो, इनवॉइस आणि डेबिट नोट. 17-18चा आहे, 18-19, 19-20, 20-21चा आहे. आता 20-21 हे जो वर्ष 20-21 आहे. ओके, तर ह्याचा 30 नोव्हेंबर, 20-21, 1 एप्रिल 20 ते 31 मार्च 21 आहे ना, म्हणजे इकडे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 20-21चा ITC घेण्याची डेट आहे. सतरा, 18, 19, 20, 20-21 मध्ये जर 30 नोव्हेंबर 21 पर्यंत या कुठल्याही 4 वर्षामधला ITC घेतला असेल तर तो अधिकार दिलेला आहे, इंटायटल टू टेक. रजिस्टर्ड पर्सनला तो अधिकार दिला जातो या सबसेक्शन 5 मुळे. याच्यामध्ये असे बरेच झालं, कोविड काळामध्ये रिटर्न भरले गेले नाही किंवा मग इनवॉइस दाखवायचे राहून गेले 30 नोव्हेंबर नंतर, त्यांनी कधी पुढे दाखवले असतील. समजा आता कधी होता कोविड, म्हणजे इकडे या 19-20च्या 20 मध्ये आला मार्चमध्ये. मग इथे बऱ्याच लोकांचं असं झालं आहे की कोणाकोणाचे रिटर्न लेट होत होते, त्यांचं जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचं राहिलं आहे, कोणाचं मार्चच राहिलं आहे. आणि तेवढ्या लोकांना नोटीस गेलेलं आहे की तुम्ही 16-4 प्रमाणे अवेल केलेला ITC आहे तो तुमचा इलिजिबल नाही आहे, तुम्हाला त्याचा अधिकार नाही आहे. आता 19-20चा ITC कधी घेतला, तर कधी घ्यायला पाहिजे होता, अप टू 30 नोव्हेंबर 20, तो 2021 जानेवारी, फेब्रुवारीमध्ये घेतलाय. असं अनेकांचं झालेलं आहे. तर त्यांना रिलीफ मिळतो या सेक्शनमध्ये. त्यांच्यावरती कारवाई चालू आहे, त्यांना नोटिसा गेलेल्या आहेत. अनेकांनी भरलं पण आहे, अनेकांनी भरलेलं नाही आहे, कारण ह्याच्यावरती फॉलोअप चालू होता गव्हर्नमेंटकडे अनेक टॅक्स पेअरचा. त्यामुळे काही लोक थांबले होते की थांबा, काहीतरी निर्णय होईल, जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगमध्ये हा विषय जाणार आहे आता, असं काही लोकांनी सांगितल्यामुळे टॅक्स पेअरना ते थांबले होते. कळलं एवढं. आता एकदा का हा इश्यू ज्यांना नोटिसा गेला हा विषय संपेल, म्हणजे पुढच्या काळामध्ये या सेक्शनचा काही प्रभाव राहील का, राहणार नाही, नाही राहणार. आत्ताच्या काळात ज्या घटना घडल्यात त्याच्याकरता हा स्पेशली बनवला गेला, तेवढी मोठी मागणी असल्यामुळे. आता हा 6 का कशा करताय, काल थोडं सांगितलं होतं ना, काल हां कॅन्सल झालं, रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं. आता कॅन्सल, आता तसा इकडे तुम्हाला पिरियड दिला की हा एक पिरियड चालू आहे. आता हा 23-24 संपला आणि हा पुढे 24-25 आहे. इथे हा 30 नोव्हेंबर आहे. ओके, आता इकडे समवेअर मार्च संपला. इकडे समजा इथे मार्चला त्याचा नंबर कॅन्सल झाला, किंवा समजा इथे तरी कुठे 30 नोव्हेंबरच्या अगोदर इथे ऑगस्टला कॅन्सल झाला आणि त्याला या पिरियडमध्ये काय इनवॉइसचा ITC घ्यायचा आहे, तो ऑगस्टला घेणार होता, सप्टेंबरला घेणार होता, ऑक्टोबरला घेणार होता, 30 नोव्हेंबरच्या आत तो घेणार होता, पण नंबर कॅन्सल झाला. मग पहिला ऑप्शन काय असतो टॅक्स पेअरकडे की सेक्शन 30 मध्ये ॲप्लिकेशन करा, की नंबर कॅन्सल झालेला आहे ते ॲप्लिकेशन करा सेक्शन 30 मध्ये की माझा नंबर रिवोक करा म्हणून. त्यांनी केलं,
नाही झालं, रिजेक्ट झालं. ओके, मग तो काय करेल, अपील करेल अपिलेट ऑथॉरिटीकडे. पुढचं अपील कुठे आहे, अपिलेट ट्रिब्युनल, आणि नंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. आता ह्या सगळ्यामध्ये किती वेळ जाईल, काय टाइम लिमिट नाही ना, किती वेळ जाईल. म्हणजे इकडचा त्याचा जो का बिझनेस चालू आहे, नंबर जर कॅन्सल आहे तर मग त्याला जीएसटीचा इन्व्हॉइस बनवता येणार नाही. मग त्याला तिकडे अनरजिस्टर्ड पडल्याचा इन्व्हॉइस बनवायला लागेल, आणि त्याचा नंबर ज्या वेळेस काय होईल, परत रिवोक होईल, ॲक्टिव्ह होईल, तेव्हा त्याला रिवाइज इन्व्हॉइस बनवून टॅक्स म्हणजे तरच RTC मिळेल त्याच्या रिसिपियंटला. असं ॲक्च्युली काय द्या, लोक बनवत इन्व्हॉइस आणि तो इन्व्हॉइस रिटर्न भरत नाही, त्यामुळे RTC मिळणारच नाही रिसिपियंटला त्याच्या. म्हणजे त्याच्या रिसिपियंटला RTC मिळणार नाही आणि त्यालाही RTC मिळणार नाही, कारण की त्याचा नंबरच ॲक्टिव्ह नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जो काय कालावधी जाईल, त्यानंतर समजा इकडे डिसेंबरला त्याचा नंबर ॲक्टिव्ह झाला. आता इकडे 30 नोव्हेंबर ते निघून गेला, 30 नोव्हेंबर ते निघून गेला इकडे. मग त्याला त्याचा RTC घेता की नाही घेता. जो इथला 23-24 RTC घ्यायचा होता, नंबर कॅन्सल झाला. आता ज्यावेळेस त्याचा नंबर कॅन्सल झाला ऑन द डेट ऑफ ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन, त्यावेळेस त्याला अवेलेमेंट रिस्ट्रिक्ट केलं होतं का, नाही. नंबर कधी कॅन्सल झाला, मार्चला असो, जुलैला असो, ऑगस्टला असो, त्यावेळेस त्याला RTC जो घ्यायचा आहे 23-24चा, तो घेऊ शकत होता ना. त्याला नंबर कॅन्सल झाला त्यावेळेस ते रिस्ट्रिक्शन त्याला लागू नव्हतं. कधी लागू रिस्ट्रिक्शन, 30 नोव्हेंबरनंतर लागू होईल. तर या केसमध्ये द सेड पर्सन शॅल बी इंटायटल टू टेक द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ सच इनवॉइस किंवा डेबिट नोट इन अ रिटर्न अंडर सेक्शन 39. कशा प्रकारे, मग आता ह्याच्याकरता काय, पहिलं काय दिलंय, फाईल्स अप टू 30th डे ऑफ नोव्हेंबर. आता जसं बघा, थोडं कॉन्सन्ट्रेट करा. नंबर कॅन्सल झाला होता समजा मार्चला, ओके, आणि 15 ऑक्टोबरला ॲक्टिव्ह झाला. तर 30th डे ऑफ नोव्हेंबर द फिनान्शियल इयर टू विच, म्हणजे हे सांगता काय, एक 30 नोव्हेंबर किंवा दुसरं 31 डिसेंबर, या दोन मधला काय अर्लियर. ओके, मी GSR 9 भरलाच नाही तर मला 30 नोव्हेंबर आहे, मग एक डेट मिळाली 30 नोव्हेंबर. और फॉर द पिरियड फ्रॉम द डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन और द इफेक्टिव्ह डेट ऑफ कॅन्सल ऑफ रजिस्ट्रेशन ॲज अ केस मे बी, जो एक पिरियड आहे या त्याचा नंबर कॅन्सल होतो टिल द डेट ऑफ, जिथे सच रिटर्न इज फाइल्ड विदिन 30 days. नंबर जर कॅन्सल केला असेल तर 30 दिवसामध्ये रिटर्न सगळे भरायला पाहिजे. मग 30 दिवस कधी होतील, 15 ऑक्टोबर ते 30 दिवस 15 नोव्हेंबर. आता 15 ऑक्टोबर इथे 30 नोव्हेंबर आलं, 30 नोव्हेंबर आणि इथे काय आलं, विच एव्हर इज लॅटर, नंतर काय 30 नोव्हेंबर. समजा त्याचा नंबर 15 ऑक्टोबर नाही, 15 नोव्हेंबरला जर का काय केला, ॲक्टिव्ह झाला, तर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर तो RTC घेऊ शकतो. हा जर डिसेंबरला झाला ॲक्टिव्ह, पुढे 30 दिवस त्याला मिळणार. कधीही नंबर जर 30 नोव्हेंबरच्या अगोदर जर का कॅन्सल झाला असेल तर त्यावेळेस त्याला RTC घेता आला असता ना अगोदरच्या पिरियडचा, पण नंबर कॅन्सल झाला आणि मग नंबर त्याचा ॲक्टिव्ह करण्याकरता त्यांनी ॲप्लिकेशन लावलं सेक्शन 30 मध्ये रिव्होकेशनचं.
मग तिकडे रिजेक्ट झाल्यामुळे अपिलेट ऑथॉरिटीकडे गेला, अपिलेट ट्रिब्युनलकडे गेला, कोर्टाकडे गेला, किती वेळ जाऊ, 1 वर्ष 2 वर्ष किती पण जाऊ. ज्यावेळेस या नंबर ॲक्टिव्ह होईल त्यांनी सगळे पेंडिंग रिटर्न्स 30 दिवसामध्ये भरले पाहिजे. रिटर्न भरताना तो लायबिलिटी पण दाखवेल आणि संपूर्ण ITC घेऊ शकतो. कळलं? त्या टॅक्स पेअरच्या जागी आहे ना, तुम्ही स्वतःला ठेवून बघा, मग तुम्हाला कळेल की काय त्रास होतो. हां नाही, पण तुम्हाला 30 तेच आहे ना तिथे बघा. हे वेअर का दिलंय, हे वेअर का दिलंय की ज्या वेळेस अवेलमेंट ऑफ ITC 1 डिसेंबरला तुम्हाला रिस्ट्रिक्शन आलंच होतं की तुम्ही घेऊ शकत नाही आता 30 नोव्हेंबर नंतर. मग नंबर पुढे ॲक्टिव्ह झाला, नाहीच घेता येणार तुम्हाला. जेव्हा नंबर कॅन्सल झाला तेव्हा तुम्ही इलिजिबल होता का? हां होता. तर पुढे तुम्ही 30 दिवसामध्ये तुमची जी काय तिकडे अधिकार होता तो बजावू शकता. नंबर कॅन्सल झाला तेव्हा तुमचा अधिकार तुम्ही गमावलेला होता ITC घेण्याचा 30 नोव्हेंबर नंतर, मग तो पुढे पण नाही मिळणार. हे जे वाक्य आहे ना, वेअर अवेलमेंट ऑफ ITC इन रिस्पेक्ट ऑफ इनवॉइस और डेबिट नोट वॉज नॉट रिस्ट्रिक्टेड. 16(4) मध्ये 30 नोव्हेंबरचे लिमिट दिले, ते रिस्ट्रिक्शन तेव्हा लागू झालेलं नव्हतं. म्हणजे त्याचा ITC घेण्याचा अधिकार असताना त्याचा नंबर त्यांनी काही वेगळा डिफॉल्ट केला असेल म्हणून कॅन्सल झाला. तर नंबर जेव्हा ॲक्टिव्ह होईल तेव्हा जिकडे त्याला थांबलं होतं तिकडून पुढे कंटिन्यू करण्याकरता त्याला 30 दिवस दिले. 30 दिवसामध्ये सगळे रिटर्न्स भरा आणि जो काय पेंडिंग ITC आहे तो त्यात घेऊ शकता, इन्क्लुडिंग प्रिव्हियस इयरचा ITC, म्हणजे ह्या 23-24चा हा इथे घेऊ शकतो. व्याप्ती लक्षात घ्यायची आणि गरज लक्षात घ्या. काय कालच्या वेळेप्रमाणे काल मी जरी हा संपवला तरी मला समाधान नाही वाटलं, म्हणून मी आज परत हे घेतले, कारण हे तुमच्या कामाच्या कक्षेमध्ये येणारे आहेत. 16(4), 16(5) आणि 16(6). 16(5) संपून जाईल पण 16(6) तर राहणारच आहे ना. हे सोडून करताना बघायला लागेल की बाबा एखाद्याने नंबर त्याचा कॅन्सल होता तर सगळा ITC कधी घेतलाय, कशा प्रकारे घेतलाय. 20 ऑक्टोबर होतं पहिले. आता हे कसं झालं की अमेंडमेंट झाली, पण नंतर ह्या केसमध्ये काय कोर्ट केस झाल्या आणि मग कोर्टाने सांगितलं की सगळे करता 30 नोव्हेंबरच करा. हां, त्या आदेशामुळे सगळे अगोदरच्या वर्षाला पण 30 नोव्हेंबरच लागू केलं गेलं. हे सर्क्युलर पण तुम्हाला मी हे देईन, हे तुम्ही बघा. कसं होतं बघा, 3B मध्ये कशा प्रकारे फाईल केलं गेलं पाहिजे हे सांगणारं हे सर्क्युलर आहे. आता मी अशा प्रकारे हे टाईप करतो, लिहितो, यात मला खूप वेळ जातो, पण मला समजतं. यातले छोटे छोटे पॉईंट कळतात मला या प्रकारे मार्किंग करताना, लिहिताना. ते तुम्हाला मी काल सांगितलं आहे ते एक्झॅक्टली. आता ह्यांनी मला असं विचारलं की 1 डिसेंबरला केलं तर का, तर मी म्हणून ती कंडिशन वेगळी घेतली, त्याला तोडून असं खाली वेगळं घेतलंय. आणि लगेच काय होतं, तो पॉईंट लगेच पॅच होतो, हे ह्याच्याकरता केलंय. म्हणजे लॉ मेकरनी काय विचार केलाय तुझं, ज्यात त्याने आपल्याला सांगितलेलं नाही, कोणाकरता केलंय. जेव्हा मी याच्यावरती वेळ देतो तेव्हा मला कळतं की अरे काय उद्देशाने केलंय. हा इश्यू तर होत राहणार लोकांना, टॅक्स पेअरला, आणि असे इश्यू पहिले पण झाले असतील. आणि बऱ्याच वेळा असंही होतं की चुकीची माहिती डिपार्टमेंटकडे पोहोचवली जाते, डिपार्टमेंटला मिसगाइड केलं जातं. माझे कोण दुश्मन असतील तर ते काहीतरी कंप्लेंट करतील, कम्प्युटर कंप्लेंट करतील, माझा नंबर कॅन्सल होईल. पण जर डिपार्टमेंटला कळेल की आपल्याला मिसगाइड केलं, चुकीची माहिती दिली, मग नंबर ॲक्टिव्ह होईल. पण त्या काळामध्ये त्याचा जो काय राईट्स आहे, त्याचा अधिकार आहे, त्याच्यावरती मग गदा येऊ नये, नुकसान होऊ नये. तरतूद अशी केली गेली पाहिजे ना. जेन्युन पण असेल तर ठीक आहे, त्यावर कारवाई झाली. पण जर जेन्युन नसेल, आणि आपला कायदा कसा आहे की 100 निर्पद सुटले तरी 100 आपल्या सुटले तरी चालतील, पण एका निर्पदाला शिक्षा व्हायला नाही पाहिजे. तर तो आपला असंच आहे ना. मग त्यातनं अशी प्रोविजन करायला लागते की बाबा त्याला
जो अधिकार आहे ITC घेण्याचा 23-24चा 24मध्ये त्याला 24-25मध्ये घ्यायला द्यायचा आहे, तर नंबर जरी कॅन्सल झाला नंतर ॲक्टिव्ह झाला 30 दिवसात रिटर्न भरेल आणि रिटर्न 30 दिवसामध्ये भरले पाहिजे. हे तुम्ही जिकडे नंबर रिवोक होतो तिकडे रूलमध्ये दिलेलं आहे की विदिन 30 days रिटर्न्स फाईल करणं गरजेचं आहे नंबर ॲक्टिव्ह झाल्यापासून. ज्या डेटला नंबर ॲक्टिव्ह होईल तिथनं 30 दिवसामध्ये तुम्ही रिटर्न्स फाईल केले पाहिजे. त्याला लेट फीज इंटरेस्ट लागणारच आहे, पण त्यांनी 30 दिवसामध्ये ते करणं गरजेचं आहे. एखाद्याकडे तेवढे पैसे नसतील, काय प्रॉब्लेम असेल तर मग तो अडेल, पण नियम सांगतो की त्याला करायला पाहिजे.